हाय, नमस्ते. तर मी एक छान असा DIY टेबल तयार केलेला आहे. तर हा जो आहे तो एसीच्या बॉक्समध्ये आलेला आहे. तर ते थर्माकॉलचे आहेत साईडचे जे उभे केलेले आणि त्याच्या आडव्या ज्या पट्ट्या आहेत ते सुद्धा त्याच बॉक्समधल्या आहेत. तर त्याला असं टाकून न देता म्हटलं त्याचा काहीतरी रियूज करावा, जेणेकरून छान त्याचा यूज होईल. तर मी त्याला चिटकवून घेतलं आणि एक छान असा टेबल झाला आहे तो तयार. आता त्याला मी आधी हे केलेलं होतं, पेपर लावलेला होता छान असा कलरफुल. तर तो जास्त वेळ नाही टिकला, फाटलेला होता. तर ते पूर्ण काढून टाकलं आणि वाटलं त्याला परमनंट असं करून घ्यावं, कारण पेपर लावला ते आपण कितीही चेंज करत राहिलं तरी ते फाटतच राहील. त्यामुळं म्हटलं त्याला कलर देऊन घ्यावा. तर हा कलर छान आहे, मोरपंखी आहे कलर हा. तर खूप सुंदर वाटत आहे आणि हा कलर मी पूर्ण टेबलला देऊन घेतला आणि त्यानंतर त्यावरती डिझाईन करून घेतली. तर हा टेबल बनवतानाचा व्हिडिओ काय नाही आहे, कारण मी हे चॅनल सुरू करायच्या आधीच हा मी टेबल बनवलेला होता आणि त्यालासुद्धा ते पेपर लावून घेतलेला होता. पेपरमुळे खूप सुंदर दिसत होतं, बट पेपर जास्त दिवस टिकत नव्हता, कारण पेपर म्हणजे फाटत होता. त्याला थोडा जरी धक्का लागला तरी, कारण मुलंही हात लावत राहतात, त्यामुळे ते फाटला. 2-3 वेळा चेंज केला, पण त्या म्हटलं आता जाऊ दे, त्याला परमनंटच काहीतरी असं करावं. त्यामुळे मग मी हा कलर दिला. खूप सुंदर दिसत आहे. सगळं रेडी झाल्याच्यानंतर खूप छान दिसत आहे. तर मी एक कलर वगैरे दिला, वरती गॅलरीत बसूनच दिला आहे कलर. आणि म्हणजे वातावरणही छान होतं, उन्हात बसा वाटलं, थंडीमुळे छान उन्हातही बसण्यात आलं आणि दोन्ही कामं झाले माझे. कलरही दिला आणि स्केलने पूर्ण साईडला आउटलाईन करून घेतली आणि डिझाईन काढून घेतली. मी काढली पेन्सिलने डिझाईन. आपण नाही काढली तरी चालते, म्हणजे आपण हाताने कुठलीही असं पेंटच्या ब्रशने डायरेक्टली आपण त्याला करू शकतो. तर हे असं मी पॅटर्न करून घेतला आणि नंतर व्हाईट कलरने पूर्ण देऊन घेतला. ते छोट्या ब्रशने आधी मी आउटलाईन करून घेतली सगळी आणि त्यानंतर थोडासा मोठा ब्रश यूज करून मी पूर्ण डिझाईन काढून घेतली. तर ते खूप छान दिसत आहे. पूर्ण झाल्याच्या नंतर खूप सुंदर दिसत आहे. तर हा टेबल मी टी व्हीच्या खाली तिथे यूज करणार आहे, कारण तिथे मला माझं काही दुसरं जे काही मी क्राफ्ट वगैरे बनवलेलं आहे ते सुद्धा ठेवता येते आणि दिसायलाही छान दिसतं. तर हे पूर्ण काम मी वरती गॅलरीत बसूनच केलं आहे, कारण तिथे ऊनही छान येत होतं, मस्त फ्रेश वाटत होतं. त्यामुळे तर हे पूर्ण रेडी झाल्याच्यानंतर खूप सुंदर दिसत आहे. आणि त्यानंतर ह्याला जे आहे व्हाईट कलर खूप छान असा उठून दिसत आहे. तर तुम्ही कुठलीही याच्यावर डिझाईन काढू शकता, वारली पेंट काढू शकता, त्यासुद्धा खूप सुंदर दिसतं. तर मला ही इझी वाटली आणि मला पूर्ण याच्यावर काढायची नव्हती, साईडलाच तेवढं काढायचं होतं. तर हे अशा पद्धतीने काढलं आहे मी. खूप सोपं आहे काढायला. अशी आउटलाईन करून घ्यायची आणि त्यानंतर ब्रशने त्याला कलर देऊन घ्यायचा. तर आपण आउटलाईन नाही जरी केली, डायरेक्ट आपण ब्रशने असं केलं तरी ते छान व्यवस्थित होतं आणि दिसतेही छान. तर हे सगळं रेडी झालं आणि जे डॉट आहेत ते मी बोटानेच केलेले आहे, ते खाली आहे खालच्या साईडचे ब्रशने. तर हे असं दिसत आहे, सुंदर दिसत आहे पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर. आणि आता हे वरती बसलेली मी, ते हे सगळा असा गोंधळ झाला आहे. तर हे सगळं आवरून मग वातावरण छान होतं, ऊनही छान येत होतं, फ्रेश वाटू लागलं वरती बसल्यावर. ते सगळे केलं आणि ही माती आणून टाकलीत, कुंड्या वगैरे भरायच्या होत्या त्यासाठी. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. हा जो DIY टेबल मी बनवला आहे तो कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ. असा टेबल तुमच्याकडे एसीचा बॉक्स वगैरे असेल तर तुम्हीही बनवू शकता. कुठलाही कलर देऊन तुम्ही त्याला छान असं डेकोरेट करू शकता. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.